जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, गावामध्ये झालाय एक अपघात, पण त्याचा बादरायाने संबंध जोडला जाणार आहे अरुण कदम यांच्याशी. तो कशा प्रकारे जोडला जातोय हे पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकरांना. दिसत नाही का हो तुम्हाला कशी गाडी चालवता? इतक्या स्पीड मध्ये गाडी चालवता तिथे? ओ ताई, डोकं ठिकाणावर आहे का तुमच्या? मी माझ्या लेनने बरोबर येत होतो, तुम्ही माझ्या लेन मध्ये घुसवून भिडवून टाकलं. बसा हो, काही वाटेल ते बोलताय. तुमची चूक होती, कळलं ना? माझी चूक होती. काही बोलता, एकदा रपकन उडवली गाडी. रपकन उडवली गाडी. हात घसरला गेला माझ्या सगळा. बसा हो, डोक्यावरच्या केसांसारखा मेंदू पण नाहीच आहे वाटतं तुम्हाला. काही बोलू नका. काही बोलू नका. काय तुम्हाला दिसत नाही? सारखं वागायचं आपलं? माझी काही चूक आहे का? दादा अहो भांडू नका, ऐका माझा. नाही, यांना कळत नाही का? बायकांची एकतर बोलायची पद्धत नाही, वाटेल तसे गाड्या चालवतात. काय हाय ब्युटिफुल. जग कसं प्रेमान पण जिंकतात, काय समजली? असं काय बोलताय? तर हे माझं नॉर्मल आहे का नाही? सगळ्यांशी असंच बोलतात ते गावात. हाय, मी मोरे, बिग जायंट मोरे. आय एम बिझनेसमॅन इन दिस विलेज. काय समजली? म्हणजे अंतरपूर्णार. हा. अंतरपूर्णार म्हणजे कठीण शब्द आहे, मलाच येतो गावात फक्त. अंतरपूर्णार काय झालं, हे त्याच्या योजनेखाली त्याने एक स्टार्टअप सुरू केलं, आत्मनिर्भर योजनेखाली. म्हणजे नेमकं करतात काय? तो सुलभ शौचालयाच्या बाहेर बसतो आणि 1-1 रुपया जमा करतो. नाही सोशल वर्क म्हणून करतो, पण आय एम बिझनेस. अरे गुच्चूपटाव तुम्ही, इथे विषय काय? तुम्ही बोलता काय? गाडी ठोकली गेली. ऐका दादा, तुम्ही नका भांडू नका. अरे काय भांडू नका, चूक यांची आहे. मिनिट. सगळं मला दोष देता येत्या. माझी काय चूक आहे? तुम्ही स्पीड मध्ये इथे येत होतात, मी व्यवस्थितच चालले माझं काय होते. नाही, तुम्ही मला आला दिसत डायरेक्ट नाही. भिडल्या मला. बसा. बोलताय? सारखं वागायचं अरे मला मूर्ख बिर्ख बोलू नका. मूर्ख नाही बोलू अरे का? हो बालन, ए काय झालंय? काय भांडताव काय झालाय तुम्ही? नाही काय झालं होतं, या गाडीला कुठला बावला अडकवायचा तो कळत नव्हता. पण तू आता तू आलास ना, तर त्यांचा प्रश्न मिटेल आता. एवढे जमलं कान फार फोडून वाचाडेल. मी बावलाय? नाही तसं नाही. डोलं फुटलं तुझं? बावलाय का वाचाडेल? पण काय चाललंय म्हणा ते कळून द्या खरं. झाडाखाली गाड्या सावलीला उभ्या केल्या आहेत. नाही सावली आहे ना म्हणून अशा वासाड्या उभ्या केलेल्या आहेत. बस. बोल फुटलं तुझं? नाही झालं. अरे ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट अच्छा, ऍक्सिडेंट झालाय? झालेला आहे. हा ऍक्सिडेंट झाला कसा म्हणे जरा अहो, काय नाही हो, मी माझ्या लेनने बरोबर येत होतो, या रपकन आला उडून दिलं मला. वाटेल ते बोलताय तुम्ही. मी वाटेल ते बोलतो. 1 मिनिट, मी इथनं येत होते, या झाडामुळे मला नीट दिसलं नाही, मी राईट टर्न घेत होते, तुम्ही स्पीड मध्ये येत होतात म्हणून झाला ऍक्सिडेंट. हा मग झाडामुळे झाला असं म्हणा. माझी चूक आहे असं बोलू नका तुम्ही. ओके, तुमची काहीच चूक नाहीये. नाहीये. जे काही झालं झाडामुळे झालं. झाडामुळे. झाडाची चूक आहे. हो. झाडाचं कंप्लेंट केली पाहिजे, बरोबर ना? तुमच्यासारखी माणसं बरोबर माहिती येतो. म्हणजे- गप्प नाही बसणार आहे. काय माझं बोलताय तुम्ही? नुकसान कळतं का झालं ना. तुम्हाला? गप्प बसा. मी ऐका, पोलीस ऐका. कंप्लेंट करते की नाही बघा. ऐका, गप्प ऐका. नाही बसणार आहे. ऐका करा 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 करणारच आहे मी. तुम्ही अरे मी काय सांगा मला. घाबरतो काय? ऐका, मी पण घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला? वा रे वा रे कलियुग. थांबा तुम्ही काय फावल्या वेळेत पिझ्झा विकताव की हो, काय? हो. एनर्जी दिसते म्हणून आपल्याला विचारलं. ऐका. ताकद एवढी आहे तर कुठेतरी वापरायला लागेल. ऐका, हे अरण्या, थांबा. हे अरण्या, काय झालं? इकडे ये. त्याला हे अरण्या, काय झालंय? मला सांग, हे झाड तुझंच आहे? हो म्हणजे माझंच आहे. हे बघ हलवू ना. अरे तुझ्या झाडाकडे येत आहेत. पण झाडाकडे कशाला येतील? झाडाचा आणि माझा काय संबंध आहे? अरे तर म्हणतायत झाडा मुलं ऍक्सिडेंट झालाय असं म्हणतायत तर. पण झाडा मुलं कशाला ऍक्सिडेंट व्हायला पाहिजे? आता हा मॅटर जर पोलिसांमध्ये गेला हा. तर पोलीस इकडे येतील आणि पहिला प्रश्न काय विचारतील? काय? झाड कुणाचं आहे? कुणाचं? मग आम्ही काय सांगणार? अरुण कदमचं झाड आहे. हा, मग? मग उद्या पोलिसांना कळलं की अरुण कदमचं झाड आहे आणि त्यांनी तुझी फांदी अलगद बाजूला केल्यानंतर काय होईल? काय येड्यावानीच काय वाचाड्या? माझी अलगद फांदी कशाला करणार आहे ते? तुला काय भानर मारू? तुला अक्कल आहे का नाही? म्हणलं अरे, केवढा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे झाडा मुलं. पण अरण्या, तू आमचा मित्र आहे. हा. आम्ही तुला हलूच बाहेर काढू, काय समजलं? अरे मी अडकलोच नाही तर तुम्ही कशाला बाहेर काढता हो आम्हाला? बने वो ती स्टोची पिन आहे का रे? कशाला? याचा अडकलेला रॉकेल काढतो बाहेर. बोलशील काय तू? सांगतोय ना तुला काहीतरी. ऐकून घेशील की नाही? काय झालंय पण असं एवढं? सरळ जाऊन तिकडं बस
आता काय बोलू नकोस, लक्षात घे. झाड हा शब्द कानावर आला काय आम्हाला बघू नकोस, नाही तर सगळ्यांना कळेल प्रॉब्लेम तुझ्यामुळे झालेला आहे. कळलं काय? अरे पण माझं काय संबंधच नाही तर काय तुम्ही बोलता या झाडाचा आणि माझा काय संबंध आहे? पाया पडतो तू तिकडे जाऊन बस, आम्ही बाकी सगळं बघता इकडे. जीवन मरणाचा प्रश्न आहे. जा जा, सावकाश जा बस. ते काय आहे? नाही ना, मी लोकेशन पाठवते तुम्हाला. ऐका ना, ऐका कोणाला तरी पाठवा ऐका ना इकडे. ऐका माझं थोडं ऐका. फोन कट करा. मी पाठवते लोकेशन. नाही, ऐका नंतर पाठवा. आता झालं तर झालं. आता भांडून काय होणार आहे काय मला सांगा. भांडून होणार आहे काय? नुकसान किती झालंय बरोबर बघा आहे. तरी आधी गाडीला खर्चटलंय माझ्या. हो बरोबर. आता इकडे तुम्हाला आयडिया देतो इकडे. बाजूला. काय म्हणतो तुम्हाला नुकसान भरपाई पाहिजे? हा म्हणजे गाडी हे काय फुटलं ना माझं. नाही, ही नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला दोघांनी मिळवून देतो, पण त्यातलं थोडंसं पैसा आम्हाला तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे एक मिनिट तुम्ही का बरं देताय नुकसान भरपाई? अरे मी बिग जायंट मोरे, बिझनेस डील आहे माझा सगळा. तुम्ही विचार करा. म्हणजे मी इन्शुरन्स एजंट वगैरे आहेत. इन्शुरन्सचे पैसे मिळवून देणार लगेच? नाही इन्शुरन्स एजंट कुठे, आम्ही साधी माणसं गावातली. आमच्याकडे फक्त एक मस्त योजना आहे, भोला अरुण कदम योजना. बोला अरुण कदम योजना. आमच्या गावातली एकमेव योजना आहे ज्याच्यात कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करायला लागत नाही, पण जागेवर पैसे मिळतात. म्हणजे कागदपत्र कंप्लेंट वगैरे करायला नाही लागणार, पैसे लगेचच मिळणार. जागेवर. हा, पैसे मिळणार असतील तर मला चालेल. म्हणजे मला पण चालेल बा, मिळणार असतील तर. एक मिनिट, पण तुम्ही आम्हाला फसाडून नाही राहिले ना? आम्ही फसाडत नाही, आम्ही गंडवतो. आम्ही कन्व्हिन्स करतो. आम्ही ह्या एका माणसाला कन्व्हिन्स करतो, तुम्ही फक्त सगळं आमच्या हो मध्ये हो मिलवा. काय करायचे? आम्ही जे बोलू त्याच्यात होला हो मिलवा. हा करतो. पैसे पाहिजेत ना? हो हो पाहिजे हा? पैसे. चला मग, चला. चल पुढे या साईडला यायला लागेल आता. बसा तिकडे बसा. गाडीचं नुकसान झालं सगळं. या. तिकडे बसा. वने, विषय लय मोठा आहे. माणसं सगळी गरम झाली आहेत. नेहमीप्रमाणे तुझा थंड चहा दे म्हणजे सगळे गार होतील. आणि ऐका, मी सगळ्यांचे पैसे देणार नाही आणि ते सांगतो नाही नाही, आम्ही आता मोठं झालेलं आहे. आमच्याकडे हाय चाराने बिराने. हे बा माझी वेगळी हो, 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 हो. हे काय? ए, विषय काढ पटकन आपलं झालं. होय होय. तर साहेबांनो, तुमचं मत आहे की तुमची गाडी बरोबर आली होती, हा. बरोबर आहे. हो. यांची जरा गाडी काहीतरी बाहेर आली म्हणून सगळी ठोकाटोकी झाली. लेन चुकली. एक मिनिट, नाही तुम्ही मगाशी सांगितलेलं ऐकलं नाही का माझा मुद्दा? काय तो? हे बघा, मी सरळ आले होते, या झाडामुळे मला दिसलं नाही, मला राईट टर्न घ्यायचा होता. मी जसा टर्न घेतला, यांची गाडी स्पीड मध्ये येत होती आणि ऍक्सिडेंट झालाय आमचा. नाही ऐका, नाही मागासपासून ऐकतो नुसतं झाड बोलता. पण ह्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की हा ऍक्सिडेंट झाडामुळे झालेला आहे. नाही रे, अरे ते काय बोलतच नाही वासाड्या. तू सांगतो साजुगत. नाही नाही सांगतो ना, म्हणजे सांगा नाही, ना. सांगतो. नाही 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 म्हणजे मी पण त्यांना वाटतंय की त्यांना बोलतात ते. हा म्हणजे झाडामुळेच झालं ना हे. झाडाच्या इथे वळण होतं म्हणून वळणावरनं मी टर्न घेतला. हा. टर्न घेतला नसतं तर ऍक्सिडेंट झालं नसतं. मी सरळ सरळ निघून गेले असते ना. नाही खरं म्हणजे 10 टन नसताना हा. त्या सरळ निघून गेले असते. काय रे बालू? बरोबर बरोबर. आणि आता सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट काय माहितीये काय? काय? हे झाड अरुण कदमचं आहे. अरुण कदम आपल्याला ऐकलं नाही वाटत. नाही वाटत. हे झाड अरुण कदमचं आहे. हे झाड सगळं अरुण कदमचं. अच्छा अच्छा अच्छा. हे झाड अरुण कदमचे आहे. हे अरुण कदम आहे का? येस, आय म्हणून ओनली दारून बरोबर आहे. म्हणजे कळलं तुम्हाला? हा साधा सुद्धा माणूस नाही. मगापासून आल्यापासून जे बोलताय ना तुम्ही की झाडामुळे ऍक्सिडेंट झाला, त्या झाडाचा हा एकमेव मालक अरुण कदम आहे. आता तुम्हाला कळलेलं आहे हा. की झाडाचा मालक इथं आलेला आहे, बरोबर आहे. मग तुम्ही झाडाला बाजूला कराल हा. आणि ह्याला जबाबदार धराल. आम्ही खपवून घेणार नाही, हा, हा. कारण संपूर्ण तुम्ही वसुली ह्याच्याकडनं करणार आहोत. माहितीये तुम्हाला? तू आणि तुझं तर. अरे ते काय बोलतच नाही, काय सांगतच नाही. तू आयडिया कशाला त्यांना देतो? नाही तसं काही नाही आहे. म्हणजे काय तसं नाही? नाही तसं नाही तर कसं बरोबरच आहे. काय? तुमच्या झाड जबाबदार आहे ना ऍक्सिडेंट साठी, तर नुकसान भरपाई पण तुम्हीच दिली पाहिजे. अरे पण माझा काय संबंध वाचाड्या? तेव्हा इथं ऍक्सिडेंट झालं तेव्हा मी नव्हतो तिथं. नाही तुम्ही नव्हतात, पण हे झाड तुम्हीच लावलंय. झाडामुळे ऍक्सिडेंट झालं म्हणजे नुकसान भरपाई तुम्हालाच द्यावी लागेल. ओ मॅडम, आधी पहिला लक्षात घ्या, काय? इथं रस्ता नव्हता. सरकारला ही जागा मी दिले, मग त्यांनी रस्ता बनवलाय. कळलं काय? तेव्हा माझ्या आजोबाचं नाव दिलंय सांडोबा मार्ग. हा बघा तू. आता काय? हा. मग आता आता अशी सगळी शांतता पसरवतो. हा. हो कदमनू, हा. तुम्हाला कळतंय का काय बोलताय ते तुम्ही? काय? हे झाड तुमचं आहे बरोबर. हा. अहो ते झाड आता हळूहळू रस्त्यावर यायला लागलेलं आहे. जबाबदारी कोणाची आहे? तुमची नाही. अरे वासाड्या, तुला कळतंय काय? रस्त्याच्या बाजूला मी झाड लावलंय. कसा देऊ काय तुम्हाला एक मी चांगला? काय? अहो तसं नाही मला म्हणायचं आहे. ह्या झाडाची जी मुलं आहेत ना ती आता हळूहळू रस्त्याकडे यायला लागलेत खालना. आता हे सगळं माझ्या डोक्याच्या बाहेर हा?
काय आलं? ही झाडाला मुलं बाळ कधी झाली? वेल काढून आलं ठेसशील जरा यांचं जरा उठली काढशील 4 वेळेला. हे तू काय झाडाची मुलं कुठली? नाही ते काय? अहो ह्या खोड खाल्लं मुलं ती मुलं ही मुलं इथं काय इथपर्यंतच घेऊन येतो की काय? नाही नाही sorry. नाही ते काय? बोलत नाही काय नाही आता पुढचा मुद्दा आहे का? रस्ता कुणाचा आहे? म्हणजे सरकारला दिलाय मी सरकार सरकारचा. सरकारचा रस्ता हा. सरकार कुणाचा आहे? माझा आहे मग जबाबदारी कुणाची आहे? माझी माझी कधी माझी जबाबदारी नाही ते काय नाही मी ऐकलं नाही माझा काही संबंध नाही मी काय अरे देणार? पण तू रस्ता सरकारला दिलास हा. ना मग झाडं का लावलीस? आज शहाणपणा करायला तुला कोणी सांगितलं होतं मला सांग. नाही तर काय? हा तू सरकारची परमिशन घेते झाडं लावण्याची? ते कानफार फोरीन काय झालं? झाड तोडायला परमिशन घेतात झाड लावायला परमिशन नाही घेत जनरल आहे सरकार ओरडून सांगतंय झाड लावा म्हणून मी लावलेले वाचड्यांनो ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढलं काय 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 वाढलंय? ग्लोबल वॉर्मिंग वाढलंय ना वाचड्यांनो ह्याचं वाढलं. त्यामुळे सगळीकडे गरज आहे आज सगळीकडे झाडं लावली पाहिजे तेव्हा पाऊस पाणी सगळं पडेल नाही, माहिती बरोबर आहे तू सगळं बरोबर गेलाय पण तुझ्या झाडामुळे ऍक्सिडेंट झालेला त्याच्यामुळे नुकसान भरपाई तुला द्यावी लागेल. काय नाही मला माहित नाही माझा काय ह्याचा संबंध नाही नाही ठीक आहे मी पैसे देणार नाही ते काय नाही तुम्ही आता बघा. बस झालं आता बस झालं थांबा मला सांग की हा. मला सांग मांडवकराचा कुत्रा तुला चावला होता हा, हा. तेव्हा तुला राग कुणाचा आला होता मांडवकराचा की कुत्र्याचा? ऑब्विसली मांडव करायचं येणार मग तू जेव्हा इंजेक्शन घेतलं त्याच्यापासून तू मांडव करायला दिलंस की कुत्र्याला दिलंस? मांडवकराकडनं घेणार आहे बरोबर आता आहे. यांची नुकसान भरपाई पण तुला द्यायला लागेल ना. अरे पण मांडवकरचा कुत्रा पिसाळला होता म्हणून तो चावला माझं झाड पिसाळलंय म्हणून ह्यानं ऍक्सिडेंट झालंय काय नाही 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 ते काय नाही मी निघतो मी जातो चला. येडायस तू नाही नाही मी जातो तुला कळत नाही आहे पोलिसांपर्यंत मॅटर गेलाय तुला हिट अँड रनची केस लागेल. हिट अँड रन हा हिट अँड रन माहिती आहे तुला काय म्हणजे काय तुला ह्या झाडांमुळे ह्यांच्या गाडी हिट झाली आणि तू रन करतोय हा. म्हणून ते हिट अँड रन आहे का नाही? मर्या हो. इंग्लिशचं माझं वाकडं आहे पण एवढं पण वाकडं नाही वसडे तू काय पण बोलशील व्हायला मारीन परत बोललास तर हे बघा माझा ह्याचा काय झाले ह्याचा संबंध नाही मी काय काय कोणाला पैसे देणार नाही माझा कायच संबंध नाही एक मिनिट तुमचा संबंध नाही कसं काय काय म्हणतात? संबंध? तुम्हाला जर का नुकसान भरपाई द्यायची नसेल मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवणार इकडे. कुणाला भीती दाखवता बोलवा त्याला पोलिसांचं पोलिसांना बोलवू? हा बोलवा बोलवा थांबा, थांबा, पोलीस- याला- थांबा 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 तुम्ही थांबा बाई घाई करू नका. पोलिसांना फोनला केवढे गुन्हे लागतील माहितीये का माहिती तुला? काय चूक आहे? अरे तुला कळत नाही गांभीर्य कळत नाही काय काय गुन्हे लागतील. अरे पहिला गुन्हा लागेल इथं तू रस्त्याच्या शेजारी झाड लावलंस पहिला गुन्हा त्याच्यामुळे अपघात घडल्यावर दुसरा गुन्हा अपघात घडल्यानंतर तू तिथं हजर नव्हतास म्हणून तिसरा गुन्हा नंतर त्यांनी नुकसान भरपाई मागितली त्यांच्याबरोबर तू गैरवर्तणूक केलीस म्हणून चौथा गुन्हा असं सगळं गुन्हे लागतील तुला उघडा नेतील आणि बर्फावर झोपवतील. एवढे चांगलं होणार नाही मग पण ते काय नाही मला कळत नाही माझा काही संबंध नाही मी काही पैसे देणार नाही मी बाबा माझा काय संबंध नाही एक्सक्यूज मी हॅलो मिस्टर अरुण कदम हा हॅलो काय नाउ लिसन केअरफुली as per law all the proofs and evidence are showing that this road and this tree is responsible for accident and this tree and this road is belongs to you so accordingly you are responsible for this accident. Do you understand? You are culprit and we are victims. So Mr. Arun Kadam, we want justice for this. Do you understand what I'm saying? I want clarification. Hello, I'm talking to you. I want clarification. जगदीशजी माईक घेऊन जा तुमचा माझं संपलंय. काय करतो सर अरे एक तर उत्तर तरी दे नाही तर नुकसान भरपाई तरी दे काय तरी दे. काय उत्तर दे I want answer right now. काय बोलले काय बोलली अरे त्यांनी सगळे गुन्हे इंग्लिश मध्ये सांगितले नाही. जे मी मराठीत बोलतो इंग्लिश मध्ये सांगितलं नाही त्यांचा पॅटर्न वेगळा आहे पहिल्यांदा आले ते आपल्याकडं. ऐक मला त्यांना समजून सांग मी तुमच्या पाया पडतो कोर्टात गेले तर ही लपडी मला नाही सोचणार भाऊ ऐक त्यांना ए बाई पैसे What? नाही वाट नाही म्हणजे तुमचं जे काही नुकसान झालं ते मी देतो तुम्हाला पण पुढे जाऊ नका प्लीज हे नाही एक मिनिट माझं हे हेडलाईट तुटलंय आणि इंडिकेटर तुटलंय मला 8,000 रुपये द्या. आणि मला 55,000 55,000 वसड्या रिपेअरिंगला घेतोस का हेअर ट्रान्सप्लांटला मागतो साहेब 40,000
छड्या 55,000 नाही नाही एक आपलं चांगलं लागलं पण आहे ना लागले लाल कुठून तरी लावून आलं ते कान फोडून वगैरे. नाही ते काय नाही आणि एवढा आमचा करण्यात साधा माणूस दिसला म्हणून काय वाटेल तर त्याच्याकडे पैसे मागायला काय तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला आता द्यायला तयार झालं तर गप घ्या. ए बघा ऐका माझ्याकडे एवढे पैसे नाही आधीच तुम्हाला सांगतोय बाई तुम्हाला मी 8,000 देईन द्या 8,000 पाहिजे. आणि ए वचारे तुला पण 8,000 देईन क्यूआर ठीक आहे घ्या. मग माझा क्यूआर घ्या. हा घ्या हा घ्या ते कर आले काय आले पैसे आले पैसे. आले पैसे आले पैसे आले पैसे. अरे वचारे नो. मी ह्यांना पैसे पाठवले तुम्हाला कसे काय आले नाही नाही आपल्या गावात आता निराधार योजना चालू आहे ना गरीब लोकांसाठी ती आम्हाला लागू पडते त्याच्यामुळे आम्हाला पैसे रोज येतात का नाही एकाच वेळी आले सर. एकाच वेळी. चला येतो बरं का दादा व्यवस्थित थँक्यू बरं का सावकाश, thank you. गाडी घेऊन जा. ते गॅरेजवाल्याला घेऊन येतो हो हो हो, असू दे गाडी असू दे. चालेल, सावकाश, सावकाश. काळजी घ्या. मला भांडू पण नका. जरा मदत करा. भांडू नका. हा, सावकाश आणि सावकाश इथे लावा काहीतरी थँक्यू. सावकाश जाऊ सावकाश जाऊ. इथे असेल ना गॅरेजवाला. हा हो तिकडे असतो. अरे थोडक्यासाठी वाचला नाही थोडक्यासाठी. नाही तर केवढ्या कोर्ट कचेऱ्या झाल्या अरे यार थँक्यू तुमच्या मुलं मी आज वाचलो अरे बाईने मला कोर्टातच घेऊन गेला हा, हो एक काम करू काय हे झाड तोडू येडायस तू? गुन्हा लागल गुन्हा. सगळ्या काय करू मम्मी झाड लावलं तरी गुन्हा लागतोय झाड तोडलं तरी गुन्हा मग मी करू तरी काय काही नाही मगाशी आता आम्ही चाय प्यायलेला आहे ना त्याचं तेवढं पैसे देऊन टाक म्हणजे आपलं झालं. वा 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 नेहमीप्रमाणे मॅड परफॉर्मन्स. तरी आज खूप वेळ अरुण दादा कन्व्हिन्स होत नव्हते आणि तुम्हाला सुचत नव्हतं काय करायचं त्याची पण एक वेगळी मजा आली. बहारदार पण बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाददा. मला ज्या माणसाच्या आजोबाचं नाव सांडोबा आहे त्याच्या वडिलांचं नाव काय होतं हे पण मला ऐकायला आवडेल पुढे मागे कधीतरी जेव्हा प्रथमेश शिवलकरांना सुचेल तेव्हा ते लिहितील. मजेदार होतं सादरीकरण आणि काय म्हणूया त्याचा इम्पॅक्ट पण खूप मस्त आला. आज ते इरसाल गावकरी या सिरीजचं लोकेशन बदललं आहे. एरवी बने टी स्टॉलमध्ये असतो आता तो वेगळीकडे गेला आहे. मध्ये एक रस्ता आला आहे ते एक झाड आलं आहे आणि त्याला सांडोबा मार्ग असं तुम्ही नाव दिलं आहे. त्या फळ्यावरती काही लिहिलेलं नाही आहे एरवी ते लिहिलेलं असतं. मला वसाड्या गाडी रिपेअर करायला मागतोयस का हेअर ट्रान्सप्लांट इथे मी सोल्ड आउट होतो अरुण क्या बात आहे. आणि त्याच्यावर तुझी रिॲक्शन पण लाजवाब होती श्याम्या. बाकी सगळे मस्त खूप मजा आली. सई धमाल होता परफॉर्मन्स. खूप काही रिफ्रेशिंग गोष्टी होत्या आज सिरीजमध्ये जसं की ही 2 पात्र ॲड झाली लोकेशन बदललं झाड आलं गाड्या आल्या अरुण कदमांच्या आजोबांचा रस्ता आहे हे पहिल्यांदा कळलं. त्यामुळे फारच मजा आली. ह्याचं आम्ही रसग्रहण खूप छान पद्धतीने केलं. जायंट मोरे हे पण नाव फार आवडलं. खतरनाक नाव आहे. अरुण दादा मला असं वाटतं की तुम्ही जसे एकमेव आहात तशा तुमच्या पद्धती पण एकमेव आहेत. मी पहिला माणूस बघितला जो असं स्कॅन करतो. असं स्कॅन म्हणजे ही नवीन पद्धत आहे आम्हाला फार आवडली. अशाच नवनवीन पद्धती घेऊन येत जा आम्हाला फार अप्रूप वाटतं त्याचं. छान होता परफॉर्मन्स कलेक्टिव्हली. आम्ही खूप छान एंटरटेन झालो. मस्त लिहिलं होतं पम्या. काही काही जोक्स एकदम बंपर होते. मजा आली. खूप मजा आली. थँक्यू टीम. मंडळी ऑनलाईन अंत्यदर्शन बघण्याच्या नादात कोणकोणत्या गोष्टी ऑफलाईन जात आहेत हे बघूया पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी हास्यवीर. काय 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 करतोयस तू? मी आपली प्रायव्हसी सिक्युअर करतोय. बस ना. बसलो. आपण आज खूप गप्पा मारायचेत. बावळत आहेस? काय बोलतेस यार.
अश्वू व्हॉट आई बाबा 2 तास बरोबर नाही आहेत म्हणून मी तुला म्हटलं लगेच जशी आहेस तशी ये. आज गप्पा नाही अश्वू, आज फक्त टप्पा. अश्विनी तू ग्रॅव्हिटी आहेस का ग? नाही का? मी तुझ्याकडे खेचला जातोय. सारे ए आता जारे नाही, आता फक्त प्रेमाचे झारे वाहणार आहेत. ऋतिक 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 चावटपणा नाही हा. आपण आज फक्त फक्त गप्पा मारायच्या आहेत. यार अश्विनी यार नको ना. व्हॉट्सअपवर आपण गप्पा मारतो ना, मग आपण व्हॉट्सअपवर जे करू शकत नाही ते करूया ना. म्हणजे मुंग्या लागल्यात का ग तुला? तसं नाही तसं नाही तसं नाही अश्विनी तसं नाही. गोड आहेस ना तू एवढी म्हणून म्हणालो. गोडू गोडू माझी बाहुली, तिला कुत्र्यानी चावली. शी हे कसलं राहीम आहे? राईम म्हणजे दुसरं नाही ग, तुला कसं ते रिअलिस्टिक आहे ना म्हणून म्हटलं एक टाकून बघू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गोडू गोडू माझी बाहुली, आज लय दिवसांनी गावली. तुझे आई बाबा आले, आई बाबा आले, आई बाबा आले, आई बाबा आले, आई बाबा, आई बाबा. नाही नाही थांब थांब थांब. हे बंद हे का? हे नको असं. कुठेला नाही आई बाबा नाही येत, लोंढे काकू आहेत, लोंढे काकू. हे बस बस इथे बस, इथे अगे बस ग इथे बस इथे. हे घे बस बस, हे घे अभ्यास घे, आपलं पुस्तकं घे. हा लॅपटॉप उघड. सुशीला 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 नाही आहे, सुशीला नाही आहे. ये ऋतिक ऋतिक नाही काकू, ऋतिक. ऋतिक तूच पाहिजे आहेस, तूच पाहिजे आहेस. ह्यांना मी पाहिजे आहे मला. थांब थांब. हे बघ त्या पचर पचर आहेत, पचर पचर. त्यांनी काहीही विचारलं तरी उत्तर पाहिजे. काय पाहिजे? आलो 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 काकू. काकू काय तुम्ही अभ्यास चाललाय माहितीये काय? इथे परीक्षा ऐकते हे काकू काकू काय आलं काकू? काय झालं काकू? माझा सदा काका लंडनला गेला रे. अरे लंडनला गेला, मग मजा आहे त्याची. तुम्हाला ना घेऊन गेला? नाही तसं नाही, माझा सदा काका लंडनला आधीच गेला होता. आता गेला म्हणजे देवा घरी गेला रे, देवा घरी गेला माझा सदा काका. काकू मी तुमच्यासाठी पाणी आणते हा. कोण रे ही? हे मित्र आहे माझा. हे आपलं सॉरी सॉरी मैत्रीण आहे माझी, अश्विनी. आई नसताना बोलवलीस तिला? वाटेल ते काकू बोलू नका काहीतरी. हे अभ्यास करतोय, पुस्तकं दिसत नाही. हा लॅपटॉप नवीन घेतलाय, दिसत नाहीये. उगाच काहीतरी ते हे बायोलॉजीचं तिला मी समजावतो तो सगळं त्याची डिफिकल्टीज. हा पण तुझी आई तर म्हणाली की तू बायोलॉजी मध्ये फेल झाला होतास. वाटेल ते हे 1 मध्ये फेल झालो होतो बायोलॉजी. बायोलॉजी 2 माझा असं आहे, सणसणीत आहे. काय ग? हा कळलं ते. आम्हाला अभ्यास करू द्या ना काकू प्लीज. बस ग प्लीज बस, अभ्यास कर. हे कर. ऑलरेडी द ह्युमन ऑटोनॉमी इज मार्वलस अँड ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीम इज मॅजिकल. काकू इथेच आहात तुम्ही? मला वाटलं गेलात. काय झालं काकू? माझा सदा काका गेला रे. तो भूत म्हणून इथे आलाय का? तुम्ही इथे का आलात? नाही त्याच ते जर्मन आहे त्याचं. फ्युनरल फ्युनरल हा जर्मनचं भांड असतं काकू. तेच फ्युनरल आहे, फ्युनरल. त्याचं ते फ्युनरल आहे. तर ते तो आता लंडनला आहे ना, गेला तिकडे. तर त्याची अंत्ययात्रा ती गोरी लोक काढणार आहेत. तर आम्ही सगळे इकडे ना रे, ते म्हणून त्यांनी ते ऑनलाईन अंत्यदर्शन ठेवलेलं आहे. अच्छा. तर त्याचं ती लिंक पाठवली म्हणून आले इकडे. काकू लॅपटॉप आहे काकू. खुर्ची नाहीये ती बसायला. हे बंद करायचं असतं. तर त्याची लिंक पाठवली ती मला काय कळत नाही रे. बघ ना रे. थांबा 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 थांबा. काय लिंक पाठवली आहे? बघ ना.
हा, हा. काय नाव पण नाही माहित काय लिंकचं. हे वाटतं सदा काका लाईव्ह इन लंडन. काय? म्हणजे वाटतंय मला. ठीक आहे थांबा हो जरा काकू. बघ ना पटकन मला. बघतोय काकू पटपट नाही होत. तुम्ही कसं इतरांच्या घरी पटकन घुसता तसं नाही होत मोबाईलचं. मुद्दाम नाही घुसले रे. ऋतिक 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 काय कर ना जरा काहीतरी. बघ केवढं टेन्शन आलंय त्यांना. त्यांना तुझ्या मदतीची गरज आहे. गरज आहे. मला पण गरज आहे मदतीची. मला मदत कोणी करणार नाहीये. कसणार आहे बघणार आहे. बघतोय तर थांबा ना. डाउनलोड होतोय ऍप. काय ग बाळा आईला सांगून आलीस ना इकडे येतेस ते. सांग झालं का रे. या. चल येते येते. थँक्यू यार. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तिला चहा पाण्याचं बघ. नाही तर माझ्याकडे येतेस का. कुठे राहता तुम्ही. इकडे 402 मध्ये. ए चला का थांब जरा. ये जरा. थँक्यू. थँक्यू हा. चला चला. या ऋतिक माझा सदा काका बघणारे असा शांत पडलाय. हे बाळा माझा सदा काका न चळवळ्या. एक नंबरचा चळवळ्या. पायाला भिंगरी लागल्यासारखं इकडून तिकडे तिकडून इकडे फक्त फिरायचं. आता बघ असं पडलाय. काय करू? काकू काय करणार नाईलाज आहे ना शेवटी. त्यांच्याच अंत्ययात्रेला त्यांनीच धावपळ केली. भीती नाही वाटणार का लोकांना. कसं बोलतोस तू. यार मेलेल्या माणसाबद्दल असं बोलतात ऋतिक. अरे पण माणसं जायला पण पाहिजेत ना. इथेच थांबलं तर कसं होईल. माझ्या सदा काकांनी सगळ्यांसाठी सगळं केलं रे. खूप केलं. सदा काकांनी मला जे करायचंय ते करू दिलं ना. स्वर्गातच जातील सदा काका. काय रे ऋतिक काय करायचं तुला. बायोलॉजी आज काकू अभ्यास करायचा आहे मला. प्लीज उद्या परीक्षा आहे, या तुम्ही. ऋतिक हा, काय माझा सदा काका आता इथे असता ना तुझ्या नकळत तुझं काम केलं असतं त्याने. खरंच बाळा तुला सांगते माझ्या सदा काकाला फक्त कळलं पाहिजे की कुणाचं काम अडलंय. त्या माणसाच्या नकळत जाऊन तो काम करायचा. आणि हाताला उरक ग. 5 मिनिटाच्या आत रापरूप काम संपून टाकायचं. काकू कुणाला दिसलं ना सदा काकाला कुणी काम करतोय हातातनं काम हिसकावून घ्यायचं आणि करायचं माहितीये. अरे पण गरजच नाहीये. माझं काम खूप अवघड आहे. सदा काकांना नाही जमणार आहे. नाही रे जमलं असतं रे माझा सदा काका. हो 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 या चला. गोरी माणसं बघणारे किती जमली आहेत बघ. सदा काका कसा गेलास रे बाबा मला सोडून रे. काकू मी कसं जगू. ए बाळा इकडची सगळी गोरी माणसं त्याला सॅड्या भाऊ म्हणून हाक मारायची. खरंच बाबा अद्याचा सॅड्या केला का त्यांनी. हो. मग ते गेल्यानंतर सगळे सॅड्या झाले आहेत का तिकडे. असं का करतोस रे बाबा. कोणासाठी करतोस आले रे. नको ना रे बाबा. काकू प्लीज शांत. प्लीज तू का रडते. ए बाळा मला माझ्या काकांची आठवण येते. कोण त्यांचं नाव सुधा काका आहे. त्यांचं नाव. ते पण लंडनला राहायचे. ते लांजाला राहतात. ज्याला राहतात ते जिवंत आहेत. आणि सदा काका गेलाय. सदा काका काय जगत काका आहे का. तो गेल्यावर सगळ्यांनी रडायला. थांब ना जरा यार अश्विनी. ऋतिक इकडे ये. बघ ना गं, हे बघ हे बघ. बघ केवढी माणसं रडतायत. हे बघ ऋतिक. मी पण रडतोय ना. इकडे बघ केवढी माणसं रडतायत. बापरे केवढी. ही कोण आहे. ही आहे ना ही इकडे इकडे उभी केवढी आहे. रडतीये. रडणार ना. काकाची धाकटी मुलगी सुनंदा. हा. आणि ही आहे ना इकडेची ही मोठ्या नाकाची ही रेणुका. आणि हा इकडे उभा आहे ना या खांद्याला तो धाकटा मुलगा विक्रम. आणि त्याच्या बाजूची त्याची 2 लहान पोरं कशी रडतात. आई ग कशी सशासारखी गोंडस आहेत ती पिल्ल. कशी रडतायत. ओ काकू कशी रडतायत ती. ही कोण आहे. ही विसरले ही मोठ्या नाकाची रेणुका ही. काय फॅमिली ट्रिप पाठ करतेस आता की. चल ना यार अश्विनी. ए बाळा ही रेणुका तिचा हा मुलगा प्रणव. हा फोटो दाखवते हा 1 मिनिट. हा फोटो प्रणवचे. हा प्रणव. तो आता CA झालाय. लंडनला असतो. तर आता लग्नाचं बघतायत ना त्याच्या. तर मग त्याची आई म्हणाली तिकडची गोरी पोरगी नको भारतातलीच पाहिजे. तर तुझ्या लग्नाचं काय ग. माझं नाही झालंय लग्न. माझ्या लग्नाचं सगळं आईच बघतीये. तुम्ही आईला डायरेक्ट हे सगळे फोटोज लग्न. काकू चला ना. खूप अभ्यास बाकी आहे. मी अभ्यासच केला नाहीये वर्षभर. चला
हे बाळा तुला फिन्स्ट आणि ब्रेड वरती करते ग मेसेज. हा फिन्स्टा फ्रेड आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला लिंक नाही जॉईन करता येते काकू. अरे तेवढं डोकं ना. चल. काय चाललंय तुझं? मी तुला काय बोललेलो एवढंच करायचंय की नाही, तू ते सोडून सगळं केलंस. फक्त 1 तासच नाही ना काकू. बघ रे हे बघ उचललं रे माझ्या सदा काकाला, उचललं रे माझ्या सदा काकाला, शेवटच्या प्रवासाला चालला. काय काय काकू काय होतंय? काकू 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 बिपिलो झाला रे. काकू काकू माझा ऐका, माझा ऐका. मला असं वाटतंय तुम्हाला नीट भेटता येत नाहीये ना सदा काकांना आत्ता, म्हणून सदा काकांनी तुम्हाला डायरेक्ट वरच बोलवलंय भेटायला. कसं बोलतो बघ. काय बोलतोय ऋतिक, तुला काही लाज नाही वाटत का रे? काकू काकू ऐका, मी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाते. मी तुमच्या बरोबर तिकडे थांबते आणि आपण तुम्हाला तिकडे बरं वाटल्याशिवाय कुठेच नाही जायचं. चला. फोन घे. तू कुठे जातेस त्यांच्या बरोबर? ऋतिक म्हणून तर तू क्रूर आहेसच, माणूस म्हणून पण तू नीच आहेस, नीच. काय बोलतेस अश्विनी? अश्विनी अश्विनी तू का जा? अश्विनी यार तू का जा? अश्विनी यार, अरे मी काय आता उशी बरोबर राहू काय अश्विनी? काय यार, या सदा काकाला पण आजच जायचा होता मला. ऐका ना, अश्विनी कोण रे? ते अंत्ययात्रा इथेच आहे का? चल जा अंत्ययात्रेला जा. चल लंडनला इथे, लंडनला जा. चल चल. लंडनला? हा नाही तर लिंक हवी तुला? हा हवी? मला तुम्ही लिंक शेअर करा, म्हणजे मी फुटपाथवर रडत तरी बसेन. ए जा रे, चल तिकडे वर जा 402 मध्ये. तसं नाही दादा, आपल्याला कळालं एखादा माणूस गेला आणि आपण रडत नाही, ते बरोबर नाही वाटत. निघतो चल निघतो. सदा काका, ए गबरे. सदा काका गेले. सदा काका थांबा, मी पण आलो. सदा काका, सदा काका. वा 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 वा, सदाबहार परफॉर्मन्स. सई. फन परफॉर्मन्स होता. वने कॅरेक्टर मस्त पकडलं होतंस. मला तू ज्या प्रकारे चाललीस आणि रडलीस ते खूप आवडलं. नावं पण इंटरेस्टिंग होती. ऋतिक हे नाव मला तुझ्यासाठी दिलेलं भयंकर विशेष आवडलं. काहीतरी नावात कायम गंमत असते. या मंचावर जी नावं असतात ती खूप छान असतात, शोधून शोधून काढलेली असतात, पर्सनॅलिटी समजून काढलेली असतात. सो ऋतिक, तुझ्यामुळे फार मजा आली आज. अश्विनी, शॉर्ट अँड स्वीट पण काय म्हणूया एकदम टू द पॉईंट परफॉर्मन्स. बनेची एंट्री पण विशेष होती, मजा आली.